हो सो गाइस, कैसे हो, कसं काय, वेलकम टू ब्रँड न्यू व्लॉग. आणि आज आलो आहे आपण पावनखिंडला. पिक्चर आला असेल, तुम्हाला माहीतच आहे, मराठीमध्ये पावनखिंड म्हणून पिक्चर आला आहे. सो त्याचने तुम्हाला मी पावनखिंड दाखवायला आलो आहे. आता हा पाठीमा आपल्या पाठीमा बुरुज बघू शकताय. हा आत्ता रिसेंटली बांधला आहे, हा जुना नाही आहे. हा आत्ता रिसेंटलीच बांधलेला बुरुज आहे. आणि हा बुरुज ॲक्च्युली वरती झेंडा आहे. आपण तिथे थोड्या वेळात जाऊया, नंतर आधी खिंड बघून येऊया. तर डायरेक्ट आपण इथे कसं काय आलो, थोडं रिवाइंडमध्ये जाऊन बोलूयात. तर गाईज आता आलो आहे आम्ही मलकापूरमध्ये एक काम होतं, सो आम्ही इकडे आलो आहे. आपल्यासोबत खूप महिन्याने एक जॉईंट सदस्य झाला आहे, जो पहिल्या ब्लॉगमध्ये होता आपल्यासोबत. तिथनं आत्ता आज आल्यात आपल्यासोबत. हे आजच्या ब्लॉगमध्ये टाईम मिळाला त्यांना याला. कुठे होते माहीत नाही तेवढ्या दिवस. अजिंक्य पाटील आहेत आपल्यासोबत आज. जे बघितला नसेल तर वरती आई बटन आहे, तिथे तुम्हाला त्या ब्लॉगचं डिस्क्रिप्शन मिळेल. ओके, महाबळेश्वर ज्यांनी ब्लॉग बघितला नाही तिथे आई बटनमध्ये मिळेल वरच्या. तर आत्ता आलो आहोत मलकापूरमध्ये, काम होतं छोटंसं, तो इथं आलो आहे. आई वगैरे आत गेले आहेत आणि आपण आलो आहे परक्या शेतामध्ये. कोणाचं आहे माहीत नाही, आम्ही असंच डिरेक्टली घुसलो आहे आणि ह्यांनी शेंगा तोडून घेतल्यात, भूक लागली त्यामुळे. समोर पवन चक्क्यांचा मस्त व्ह्यू आहे, तिकडे पवन चक्के आहेत आणि आपल्या खालती गाड्या लागल्या तिथे. आणि ह्याला काय म्हणतात, हे बसायचं? हां, आणि इथं असं बसायची सोय आहे. म्हणजे काय, रात्रीचं जे पहारी वगैरे करतात जनावरांपासून, हे उसाचं वगैरे शेत आहे. सो हे खायसाठी गवे वगैरे येतात. सो हे पहारी करायसाठी इथे स्टँड वगैरे लावून प्लॅटफॉर्म वगैरे तयार केला आहे झोपायसाठी रात्रीचं. गाईज, ती तुम्ही जी झोपडी बघायला लागलाय आता, हे एका टायमिंगला बेअर ग्रिल्स आले होते आणि ते बेअर ग्रिल्स तिथे राहिलं होते. त्यांची मस्ती केली होती बेअर ग्रिल्सने, कारण त्यांना इकडून कुठून तर ते जंगलातून आले होते आणि त्यांना वाट सापडत नव्हती. इकडचं जे तुम्ही जंगल दिसतंय त्या जंगलातून आले होते आणि यांना वस्ती सापडत नव्हती. रात्रीचं काहीतरी वेळ असेल, लाईटी वगैरे नव्हते त्यावेळेस या गावात, त्यावेळेस त्यांना वस्ती सापडत नव्हती म्हणून त्यांनी तिथं बसारा केला होता. तर त्यांनी आठवण म्हणून आता सध्या तशीच झोपडी ठेवली आहे ती, आणि त्याला तोडायचं नाही म्हणून असं सांगितलंय त्यांनी जाता जाता. बाबा हे सिरियस वाटायला लागले आता. सो ती अजून झोपडी तशीच ठेवली आहे. स्टोरी कंटिन्यू होते तिथनं पुढं. बेअर ग्रिल्स सोडून गेले ते तसंच. आम्हाला पण थोडी मोटिवेशन आली आणि मोटिवेशन आल्यानंतर आम्ही काहीतरी करायचं ठरवलं बेअर ग्रिल्स सारखं, म्हणून आम्ही आता शेतामध्ये आलोय असंच. आणि शेतात आल्यानंतर आम्ही आता हे बघितलं नाही, बनवलं रे. बनवलं काय, कट कर देना प्लीज. आणि बेअर ग्रिल्स तात्या जेव्हा इथून गेले तर आम्हाला पण मोटिवेशन देऊन गेले. मी स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि थोडीफार काही कारणास्तव माझ्याकडे सिव्हिलचे नॉलेज आहे, आणि ते नॉलेज असल्यामुळे आम्ही काहीतरी करायचं ठरवलं, प्रयोग करायचा म्हणला. तर आम्ही बनवलं हे जे तुम्ही बघू शकताय. तर आम्ही हे बनवलं इथे. अशा प्रकारचं सिव्हिल इंजिनिअरिंगचं थोडं माइंड वापरून आम्ही हे बनवून आता इथेच आम्ही वस्ती करणार आहोत बेअर ग्रिल्स तात्यांसारखी. आणि चढून दाखव की तिथनं डेमो. नाही, डेमो बिमो नको, आम्हाला रिस्क नाही घ्यायची. सिव्हिल इंजिनियर एवढा पक्क्याचा नसल्यामुळे स्वतःला ह्याची एवढी नो गॅरंटी, भक्कम पाया ह्याचा एवढा असेल ह्याची मला स्वतःला गॅरंटी नाही आहे, त्यामुळे मी काय सोडून दाखवणार नाही आहे. तिकडे शूटला वगैरे काय मिळत नाही. वरती झेंडा आहे, आपण तिथे थोड्या वेळात जाऊया, नंतर आधी खिंड बघून येऊया. तर असा आपल्याला जायचा रूट आहे. फुल पायऱ्यात खालती ते शेड दिसतंय तिथे आपल्याला जाय. तिथे पावनखिंड जी जिथे बाजीप्रभूंनी खिंड लढवली होती तर ती खिंड तिथे आहे.
तर आपल्याला जायचं आहे तिथे. आता डिरेक्टली तिथं गेल्यावरती मी चालू करतो. तर गाईज आता तुम्ही हे जे बघताय माझ्या पाठीमागं, आपण आहोत पावनखिंडमध्ये. याला आधी घोडखिंड म्हणलं जायचं. तर तुम्हाला पिक्चर थ्रू किंवा जे स्टोरीज वगैरे हिस्ट्री माहिती आहे त्याप्रमाणे तुम्हाला माहीतच असेल की ते काय घडलं आहे. बाजीप्रभू देशपांड्यांनी तर शेवटचा श्वास घेतला होता आणि शिवाजी महाराज. तरी पण मी थोडीशी हिस्ट्री सांगतो. थोडीशी हिस्ट्री मी परत तुम्हाला सांगतो की काय काय झालं होतं. तर आपले शिवाजी महाराज जे होते ते पन्हाळगडी अडकले होते. 4 महिने सिद्धी जोहरचा वेढा होता पन्हाळ्यावरती आणि त्या वेढ्यातून निसटण्याचा खूप प्रयत्न झाला. बाहेरून हल्ले देखील केले झाले आदिलशाही फौजेवरती, सिद्धी जोहरवरती, तरी पण तो वेढा तुटत नव्हता. तर मग थोडंफार प्लॅनिंग वगैरे, जे आपलं सेन्स ऑफ ह्युमर म्हणतो शिवाजी महाराजांचा, तर त्या पद्धतीने शिवा काशीद म्हणून नावाचा जो न्हावी होता तर त्यांनी पुढाकार घेतला. त्याला माहीत होतं की आपला जीव जाऊ शकतो, जे काय ते पाऊल उचलणार आहे त्याने. तर ही स्ट्रॅटर्जी होती की त्यांनी वेषांतर केलं, शिवाजी महाराजांचं रूप घेतलं, ते पन्हाळगडातून बाहेर पडले. शिवाजी महाराज एका रस्त्याने गेले, ते एका वेगळ्या रस्त्याने गेले, दोघं पण पालखीमध्ये होते. तर सिद्धीला वाटलं की ती शिवाजी महाराजांचीच पालखी म्हणून ती पहिली पालखी पकडली गेली ज्यामध्ये शिवा काशीद होते. तर जेव्हा सिद्धीला कळालं की हे शिवाजी महाराज नाही आहेत तर त्यांना तिथेच वीरगती प्राप्त झाली. त्यांनी मारून टाकलं शिवा काशीदला. आणि जेव्हा 10,000 सैन्य घेऊन जेव्हा शिवाजी महाराजांचा पाठलाग झाला विशाळगडवर येण्यासाठी, जेव्हा त्याला सिद्धीला कळालं की शिवाजी महाराज विशाळगडला पळाले आहेत, तर पाठीमागून जे सैन्य येत होतं त्याला अडवायसाठी बाजीप्रभू देशपांड्यांनी एक पाऊल उचललं की महाराज तुम्ही पुढे जावा आणि मी ही खिंड लढवतो आणि शत्रूंना इथेच थांबून ठेवतो. हे त्यांचं वाक्य होतं. बाजींचं हेच वाक्य हृदयाला शिवून जातं की लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. तर हेच जे वाक्य होतं ते शिवाजी महाराजांना सुद्धा भावलं आणि शिवाजी महाराज 300 मावळे घेऊन विशाळगडला गेले आणि 300 मावळे घेऊन बाजीप्रभू देशपांडे या घोडखिंडीमध्ये थांबले. तर पुढे जेव्हा सिद्धीची फौज आली पाठीमागून, तर थोडे मावळे हे तुम्हाला वरती कडे दिसतात इकडच्या बाजूला,
तर ह्या कड्यांवरती थोडे मावळे जे होते ते वरती दगडे वगैरे हे सगळे होते, हे गोळा करत होते. दगडे, मोठे मोठे लाकूड, गोरीला तर यालाच आपण गोरिला टॅक्टिक्स वगैरे म्हणतो. तर हे अशा जावळीचं खोरं किंवा हे आपल्या इकडचं जंगल आहे, ह्याच्यामध्ये खूप म्हणजे खूप साहजिकपणे होण्यासारखं आहे. तर वरती जाऊन अर्ध्या मावळ्यांनी जेव्हा ती जी फौज आली ह्या खिंडीमध्ये, तर वरून जे लाकूड दगडं वगैरे हे जमा केले होते हे त्यांनी वरून बरसवायला चालू केलं. तर थोडी फौज इथेच गार पडली की नेमकं आपल्यासोबत झालं काय म्हणून. आणि बाकीची जी फौज होती त्यांनी अचानक हमला केला या खिंडीमध्ये. आणि तुम्ही खिंड बघू शकता की खिंडीतून हार्डली एका ह्याच्यामध्ये लाईनमध्ये जर बघितला तर पूर्ण एक अशी म्हणजे फौज 10,000ची फौज इथनं येऊ शकत नाही. असं लाईनमध्ये पकडलं तर फक्त तुम्हाला असं एक 10 ते 12 माणसं बसतील, एवढीच लोक पुढे येऊ शकतील, अशीच ही खिंड आहे. आणि त्यामुळेच बाजींनी हा निर्णय घेतला होता की आम्ही इथेच लढवून देऊ. मग पुढचं काय तुम्हाला माहीतच आहे की खिंड लढवली गेली, बाजींना इथे वीरगती प्राप्त झाली. जेव्हा तोफेंचा आवाज आला तेव्हा बाजींनी आपले प्राण सोडले. तर हीच आहे पावनखिंड, ज्याला घोडखिंड म्हणून ओळखलं जात होतं. आणि आता पावनखिंड म्हणून बाजींच्या बलिदानामुळे पावनखिंड म्हणून पावन झाली, सो पावनखिंड म्हणून ओळखलं जातं आहे. हा इतिहास होता. तर आता आपण थोडंसं पुढे जाऊ आणि तिथून लगेच पाठीमागं येऊ. मला पूर्ण खालचा व्ह्यू दाखवतो आणि तिथून आपण लगेच पुढे येऊ. तर तो जो एंट्रन्स दिसतो तिथे पुढे जिथे सूर्य तुम्हाला दिसत आहेत, सूर्याची किरण दिसत आहेत, तिथे एंट्रन्स आहे ॲक्च्युली घोडखिंडीचा, पावनखिंडीचा. आणि ही एवढी मोठी फुल तुम्हाला दिसते, ही पावनखिंड आहे. इकडून ते आता आपण जिकडून वरती आलो, आता आपण जायचं आहे त्या बाजूला, तर तेवढी मोठी खिंड आहे. तर या खिंडीमध्ये 10,000 मुघल आदिलशाही आणि 600 मराठा, असं हे माझ्या अंगावरती काटा येतो आता तुम्हाला सांगता. खूप भयानक दृश्य. आपण जर ते इमॅजिन केलं त्या मावळ्यांबद्दल तर खूप अंगावरती काटा येतो आहे. एवढे छान बोलू नाही शकत आहे, शब्द नाहीत माझ्याकडे आता. तर थांबतो इथेच, आता वरती जाऊया परत. काढ की इथंच फोटो. अरे हळूहळू हो भाई भाई भाई. आपलं पण रक्त जाऊ दे काय. चला सर, थांब, मी इथंच थांब, वरती जातो मी फोटो. हा, तर काय आपण आता बुर्जावरती आलो आहे आणि तुम्हाला तो जो रस्ता दिसतो तिकडून गाडी येते आहे, तो रस्ता विशाळगडचा रस्ता ॲक्च्युली. आणि इथून आपण खालती आलो, जे आता पत्र्याचं शेड दिसतं तिथं आहे खिंड. म्हणजे तिथून पण खालती आहे, ते वरची फक्त तिथे आत्ता आपण चप्पल वगैरे काढले होते, तर तो पार्ट आहे. आणि हा पूर्ण वरचा सगळा व्ह्यू हा जो दिसतोय तुम्हाला, हा सगळा सह्याद्री पर्वत. हा ऑसम व्ह्यू. ती पूर्ण खालीपर्यंत दिसते बघा खिंड, जी पूर्ण खाली दिसते आहे इथे. हा जो पॅच दिसतोय मधला, हा सगळा खिंडीचा पॅच आहे. आणि इथं मेनमध्ये आल्यावरती मेन मी खिंडी लागते मध्ये त्या तिथे. आत्ता वाजले 10. आम्ही कोल्हापूरमध्ये पोहोचलो होतो 8 वाजता. तर आत्ता मस्त जेवलोय वगैरे, झोपायचा टायमिंग झाला आहे. खूप थकवा आला आहे, खूप कंटाळा आला आहे. आणि असेच हिस्टॉरिक प्लेसेसचे ब्लॉग्स येत राहतील. सो त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करायला लागेल, बेल आयकॉनला दाबायला पाहिजे, माझे नोटिफिकेशन्स येत राहतील त्यामुळे तुम्हाला. सो होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. सो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका @site_वीरला. तर भेटूया आपण अशाच एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये पुढच्या. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय अँड सायोनारा, बाय बाय.